मंडळी, आजकाल अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजांसोबतच एक नवीन अत्यंत महत्त्वाची मूलभूत गरज झाली आहे. ती म्हणजे इंटरनेट. या इंटरनेटशिवाय राहणं हे आत्ताच्या काळातील लोकांना बहुधा जमणार नाही. याचाच विचार करत अमेरिकेतील इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने भारतासाठी एक नवीन योजना आणली होती. परंतु भारत सरकारने याला परमिशन दिली नव्हती. पण नुकतीच भारत सरकारने या मोठ्या प्रोजेक्टला मान्यता दिली आहे. पण काय आहे ही नेमकी योजना आणि खरंच ती भारतीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? बघूयात आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी साईराज आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज. स्टारलिंक ही एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. संपूर्ण जगभरातील दुर्गम, ग्रामीण आणि इंटरनेटपासून वंचित भागांमध्ये जास्त गतीने इंटरनेट पुरवण्याच्या उद्देशानं ही सेवा तयार करण्यात आली आहे. 2025 मध्ये भारताने स्टारलिंकला उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही घटना भारताच्या डिजिटल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे. मंडळी, स्टारलिंक म्हणजे काय? तर स्टारलिंक ही स्पेसएक्सची एक सॅटेलाइट इंटरनेट प्रणाली आहे, जी लो अर्थ ऑर्बिटमध्ये असलेल्या हजारो उपग्रहांद्वारे कार्य करते. याचा उद्देश असा आहे की जिथे पारंपरिक केबल किंवा टॉवर्स पोहोचू शकत नाही, तिथे जलद आणि स्थिर इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी. आजपर्यंत स्टारलिंकने 7,500हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यामुळे ते पृथ्वीच्या जवळपास असणारे जलद प्रतिसाद देणारे नेटवर्क्स तयार झाले आहेत. याच्या माध्यमातून इंटरनेटचा वेग 100 ते 200 MBPS पर्यंत आणि लेटन्सी 20 मिलीसेकंद ते 40 मिलीसेकंद इतकी असेल, जी गेमिंग, व्हिडिओ कॉल आणि ब्रॉडकास्टिंगसाठी उपयुक्त आहे. मंडळी, आता जर या योजनेचा भारतातील अडथळ्यांपासून ते भारतीय मंजुरीपर्यंतचा प्रवास कसा आहे हे आपण बघणार आहोत. 2021 मध्ये स्टारलिंकने भारतात सेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक तयारी सुरू केली होती. त्यांनी स्टारलिंक इंडिया या नावाने वेबसाईट सुरू केली आणि इच्छुक ग्राहकांकडून 7,500 इतकी नोंदणी शुल्क देखील घेतले. पण भारत सरकारने परवानगी घेतल्याशिवाय सेवा देणे बेकायदेशीर असल्याचे सांगून ही प्रक्रिया ताबडतोब बंद केली. त्यानंतर स्टारलिंकने भारत सरकारला दूरसंचार विभाग याच्याकडून आवश्यक GMPCS म्हणजेच ग्लोबल मोबाईल परमिशन कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2025च्या मध्यात भारत सरकारने स्टारलिंकला क्षतिरसह परवाना मंजूर केला, ज्यामध्ये काही अटी देखील ठरवण्यात आल्या आहेत. सगळी डेटा स्टोरेज भारतातच असावीत व सेवा सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाच्या सुरक्षा मंजुरी आवश्यक करण्यात आली आहे. उपग्रह टर्मिनलची तपासणी आणि ट्रॅकिंग सुविधा, सीमांवर्ती भागांमध्ये सेवेवर महत्त्वाचं नियंत्रण या अटींचा स्टारलिंकने स्वीकार केल्यावर त्यांना भारतात सेवा देण्याचा अधिकार मिळाला. आता या योजनेमुळे कोणत्या भागात सेवा मिळणार? स्टारलिंकचे लक्ष भारताच्या ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये आहे, जिथे आजही ब्रॉडबँड किंवा 5G पोहोचले नाही. विशेषतः उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, ईशान भारतातील नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्रातील आदिवासी भाग, गडचिरोली, छत्तीसगड, झारखंड यांसारख्या राज्यांचे आंतरिक क्षेत्र या भागांमध्ये सरकार सुद्धा डिजिटल इंडिया अभियान अंतर्गत इंटरनेट सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे स्टारलिंक तिथे एक उत्तम पर्याय बनू शकतो. भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी स्टारलिंकने भारतातील काही टेलिकॉम कंपन्यांशी करार केला आहे. पहिलं म्हणजे जिओशी केलेला करार. जिओशी 15,000 पेक्षा अधिक रिटेल सेंटर्सद्वारे स्टारलिंकचे टर्मिनल्स विकले जातील. दुसरी महत्त्वाची कंपनी आहे एअरटेल. ग्रामीण भागात एकत्रित सॅटेलाइट व मोबाईल सेवा देण्यासाठी भागीदारी करण्यात आली आहे. तिसरी म्हणजे वोडाफोन आयडिया म्हणजेच VI. काही भागात टॉवर्स नसले तरी सॅटेलाइट कनेक्शन मिळवून देण्याची योजना. या कंपन्यांच्या भागीदारीमुळे स्टारलिंकचा विस्तार अधिक वेगानं होणार आहे. स्टारलिंक भारतात जी सेवा देणारे ती ही टप्प्याटप्प्याने सुरू होईल. यासाठीच सध्या अपेक्षित खर्च हा असा असेल की उपकरणांसाठी 30,000 ते 50,000, ज्यामध्ये अँटिना, राउटर, वायर्स असतील. महिना शुल्क 850 ते 1500
पर्यंत स्पीड हे 100 ते 200 MBPS. डेटा लिमिट हे सुरुवातीला अनलिमिटेड किंवा 1 TB प्रति महिना असं असेल. ग्रामीण शाळा, आरोग्य केंद्र, सरकारी सेवा केंद्र, लहान उद्योग यांसाठी विशेष योजनाही येऊ शकतात. भारत सरकारला सॅटेलाइट इंटरनेटमुळे राष्ट्रीय सुरक्षेबाबत काही चिंता आहेत. त्यामुळे काही मुद्द्यांवर लक्ष दिले गेले आहे. भारतात डेटा सेंटर असणं हे अनिवार्य केलं आहे. कोणत्याही विदेशी गेटवेवर डेटा जाऊ नये, सीमांवर्ती भागात नियंत्रित सेवा ठेवणे या अटींवर स्टारलिंकने पूर्णतः स्वीकार केल्यामुळे त्यांना परवाना देण्यात आला आहे. यात स्पर्धा देखील आहे. ISRO इन स्पेस भारतीय सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्पासाठी काम सुरू करत आहे. या स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिक चांगल्या दरात सेवा मिळण्याची शक्यता वाढेल. या योजनेचे फायदे काय आहेत तर दुर्गम भागात जलद इंटरनेट मिळेल, आपत्ती काळात इंटरनेट उपलब्धता होईल, ऑनलाईन शिक्षणाची संधी मिळेल, ग्रामीण व्यावसायिकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी यंत्रणांची कार्यक्षमता वाढेल. मित्रांनो, याला काही आव्हाने देखील असतील. ती म्हणजे याची असणारी उच्च किंमत. ग्रामीण भागातील सामान्य ग्राहकांसाठी सुरुवातीचा खर्च मोठा आहे. यात काही वातावरणीय अडथळे देखील असतील, ज्यामुळं मुसळधार पाऊस व ढगाळ हवामानामुळे कनेक्शनवर परिणाम होऊ शकतो. तांत्रिक देखभाल आणि सेवा केंद्रित उपलब्धता होणे गरजेचे आहे. तसेच इतर टेलिकॉम कंपन्यांची स्पर्धा आणि लवकरच येणारी 6G नेटवर्क हे देखील एक आव्हान आहे. बाकी स्टारलिंकच्या भारतीय आगमनामुळे देशातील डिजिटल दरी भरून निघण्यास मदत होणार आहे. इंटरनेटची गती, पोहोच आणि विश्वासार्हता या क्षेत्रांमध्ये हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल ठरू शकतं. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, सरकारी सेवा आणि स्थानिक उद्योग यांना डिजिटल जोड मिळेल. तथापि सेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय टप्पे पार करावे लागतात. पण एकदा सेवा स्थिर झाली की स्टारलिंक भारताच्या डिजिटल प्रगतीमध्ये नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. शेवटी तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.